शिवनेरीची श्रीमंती या पुस्तकामध्ये काळाच्या पडद्याआड गेलेल्या किंवा प्रसिद्धीपासून दूर राहिलेल्या शिवजन्मभूमीतील 38 सुपुत्रांची ओळख संशोधक आणि सखोलपणे करून देण्याचा प्रयत्न या पुस्तकात केलेला आहे। ग्रंथालीने याची प्रकाशनाची जबाबदारी घेतली। त्याचप्रमाणे डॉक्टर मंदाताई खांडगे ज्येष्ठ साहित्यिका यांची प्रस्तावना अतिशय विस्तृत आणि प्रभावी प्रस्तावना या पुस्तकाला लाभली आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने शिवनेरीची श्रीमंती पुस्तकाला साहित्यिक मूल्य प्राप्त झालं, अशा प्रकारची माझी भावना आहे। अनेक महनीय व्यक्तिमत्व आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्व ह्या 38 व्यक्तिरेखांमध्ये समाविष्ट असून शिवनेरीची श्रीमंती किंवा आपल्या जुन्नर तालुक्याला लाभलेली ही प्रतिभा संपन्नतेची श्रीमंती आहे आणि सर्वगुण संपन्न जुन्नर तालुका का म्हणतात याचं उत्तर आपल्याला शिवनेरीची श्रीमंतीमध्ये मिळते। या पुस्तकाच्या निर्मितीमध्ये सरांनी इतकाच बहिणींचा सुद्धा सिंहाचा वाटा आहे, त्याविषयी सरांनी बोलावं। ग्रंथाली प्रकाशित शिवनेरीची श्रीमंती ही साकारताना कुटुंबाचं पाठबळ खरोखर मनापासून मिळालं। अनेकदा मला जुन्नर तालुक्याची सैर करावी लागली आणि त्या प्रत्येक वेळेला माझ्याबरोबर ती होती। खरं तर तिचं काही काम नसायचं, परंतु माझ्यासाठी तिला यावं लागायचं। आणि ज्या प्रकारची ती कविता आहे, गड्या माझा गाव बरा, किंवा त्याप्रमाणे मला सतत तिने सपोर्ट केला आणि ह्या प्रत्येक लेखासाठी जी भटकंती करावी लागली, भेटीगाठी घ्याव्या लागल्या, त्याच्यामध्ये कुटुंबाचा निश्चितपणाने वाटा आहे। आणि शिवनेरीची श्रीमंती या पुस्तकात खऱ्या अर्थाने आपल्या जुन्नर तालुक्याचं सांस्कृतिक वैभव, सांस्कृतिक धन समाविष्ट केलेलं आहे। निश्चितच वाचकांना ते आवडलेलं आहे आणि ज्या पद्धतीने ऑनलाईन नोंदणीला पाठिंबा मिळाला त्यावरून तरी वाचकांच्या पसंतीला हे पुस्तक उतरलेलं आहे असं दिसतंय। मी पूर्णपणे या बाबतीत आनंदी आहे, समाधानी आहे। राजकारण, समाजकारण, शेती, उद्योग, गुन्हेगारी यातील नवनवीन घडामोडींसाठी आजच हिंदवी न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। महाराष्ट्रातील एकमेव निपक्षपाती चॅनल म्हणजे हिंदवी न्यूज, सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी।